नमस्कार मित्रांनो, एज्युकेटिंग महाराष्ट्र यूट्यूब चॅनलवर आपले हार्दिक स्वागत आहे. आज आपलं सायन्स पार्ट 1 विषयाचं हे सेकंड लेक्चर आहे ग्रॅव्हिटेशन या चॅप्टरचं. सो आपण मागच्या लेक्चरमध्ये इथपर्यंत आलो होतो आणि आज आपण इथून स्टार्ट करणार आहोत. सो लेट्स स्टार्ट. बघा, आज आपल्याला बघायचं आहे न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. ओके, बघा सुरुवात करूया. ऑल द अबोव कन्सिडरेशन इन्क्लुडिंग केपलर्स लॉज लेड न्यूटन टू फॉर्म्युलेट हिज थिअरी ऑफ युनिव्हर्सल ग्रॅव्हिटी. अकॉर्डिंग टू दिस थिअरी एव्हरी ऑब्जेक्ट इन द युनिव्हर्स अट्रॅक्ट्स एव्हरी अदर ऑब्जेक्ट विथ अ डिफाईन्ड फोर्स. आणि या थिअरीनुसार एव्हरी ऑब्जेक्ट इन द युनिवर्स या युनिवर्समध्ये जेवढे पण वस्तू आहेत ते एकमेकांना एका विशिष्ट डिफाईन्ड फोर्सने अट्रॅक्ट करतात. ओके, दिस फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द प्रोडक्ट ऑफ द मासेस ऑफ द टू ऑब्जेक्ट्स अँड इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स बिटवीन देम. सो आपण या फॉर्म्युलेशननुसार एक फॉर्म्युला तयार करूयात. बघा, त्यांनी काय म्हटलं आहे, फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द प्रोडक्ट ऑफ द मासेस. फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द प्रोडक्ट ऑफ द masses. सो हे दोन मासेस आहेत अँड इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स बिटवीन देम. सो हे झालं डिस्टन्स. सो हे झालं इक्वेशन 2 आणि हे झालं इक्वेशन 1. सो फ्रॉम इक्वेशन 1 and 2 इट कॅन बी रिटन ॲज फोर्स डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द m1 m2 अपॉन d स्क्वेअर. ओके, सो आता हे प्रोपोर्शनॅलिटी साईन आहे, हे रिप्लेस करायचं असेल तर त्या ठिकाणी कॉन्स्टंट येईल. सो इक्वल्स जी m1 m2 अपॉन डी स्क्वेअर. हा झाला फॉर्म्युला. ओके, आणि हा जो जी आहे याला ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट असे म्हणतात आणि त्याची व्हॅल्यू जी आहे ती 6.673 इंटू 10⁻⁻11 न्यूटन मीटर स्क्वेअर पर के जी स्क्वेअर अशी आहे हे या ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंटची व्हॅल्यू. ओके, आता पुस्तकात बघूया. ओके, फिगर 1.5 ऑब्जेक्ट्स विथ मासेस m1 and m2 kept at a distance d from each other. Mathematically the gravitational force of attraction between these bodies can be written as this. ओके, आपण पाहिलं. सो ही एक बॉडी आहे, ही एक बॉडी आहे, त्यांचा डिस्टन्स डी आहे. सो त्यांचा जो मॅग्नेट्यूड ऑफ फोर्स आहे दोघींचा तो सेम असतो. ओके, सो हियर जी इज द ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट प्रोपोर्शनलिटी अँड कॉल्ड ॲज युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. तर आपण युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट त्याला आपण म्हणतो. ओके, असं आपण त्याला म्हणतो. The above law means that if the mass of one object is double, the force between the two objects is doubles. Also, if the distance double, the force decreases by a factor of 4. ओके, सो त्यांनी काय सांगितलं आहे, काय ॲक्च्युली काय रिलेशन आहे फोर्सचं आणि डिस्टन्स बिटवीन देमचं. सो बघा, आपण पाहूयात. जर मास डबल झाला सो फोर्स पण डबल होईल कारण की डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. पण जर डिस्टन्स पण डबल झाला ट्वाईसने तर फोर्स डिक्रीज होईल 4ने, म्हणजे f/4. ओके, का तर स्क्वेअर आहे. सो 2चा स्क्वेअर काय येईल 4, म्हणून f/4 4ने डिक्रीज होईल. डायरेक्टली प्रोपोर्शनल असल्यामुळे वाढेल. म्हणजे डायरेक्टली प्रोपोर्शनलमध्ये दोघी सेम असतील म्हणजे एक क्वांटिटी वाढत असेल तर दुसरी पण क्वांटिटी वाढेल आणि इन्व्हर्सली प्रोपोर्शनमध्ये एक क्वांटिटी वाढत असेल तर दुसरी क्वांटिटी कमी होईल. बस एवढं लक्षात ठेवा, काही विशेष नाही. ओके, बघा पुढे जाऊयात. इफ द टू बॉडीज आर स्फेरिकल द डायरेक्शन ऑफ द फोर्स इज ऑलवेज अलॉंग द लाईन जॉईन द सेंटर्स ऑफ टू बॉडीज अँड द डिस्टन्स बिटवीन द सेंटर इज टेकन टू बी डी. इन केस वेन द बॉडीज आर नॉट स्फेरिकल और हॅव इरेग्युलर शेप then the direction of the force is along the line joining the centers of mass and d is taken to the distance between the two centers of masses. सो बघा, या ठिकाणी त्यांनी सांगितलं आहे, आपल्याला पाहूयात आपण. सो आपल्याकडे दोन मास आहेत, दोन ऑब्जेक्ट्स आहेत. सो हा एक ऑब्जेक्ट आहे, हा एक ऑब्जेक्ट आहे, दोघी स्फेरिकल आहेत आपल्याकडे. ओके, सो याचं सेंटर हे आहे, याचं सेंटर हे आहे आणि त्यांच्यातलं जे डिस्टन्स आहे ते हे आहे डी. ते आपण त्यांच्या सेंटरपासून घेतलं आहे. हा m1 आहे आणि हा m2 आहे. ओके, आता हे स्फेरिकल असल्यामुळे आपण त्यांच्या सेंटरपासून डिस्टन्स घेतला आहे. ओके, बट जर ऑब्जेक्ट स्क्वेअर शेपमध्ये असेल, ट्रायंगल शेपमध्ये असेल तर काय मग का त्यांच्या सेंटरपासून घ्यायचं नाही, तर ते आपल्याला त्यांच्या वेळेस डायरेक्ट सेंटरपासून नाही घेता येणार.
आपल्याला त्यांचं सेंटर ऑफ मासपासून घ्यावं लागेल. बरं, पण मग सेंटर ऑफ मास म्हणजे काय? सेंटर ऑफ मास म्हणजे काय? सेंटर ऑफ मास मीन्स द पॉईंट at which the point at which the point okay थांब, the point outside or inside of body at which the concentration of mass is assumed to be कॉन्सन्ट्रेटेड. अशी जागा, असा पॉईंट की त्या ठिकाणी संपूर्ण बॉडीचं मास कॉन्सन्ट्रेटेड अज्युम केलं जातं. सो आता ह्या 2 बॉडी आहेत. ओके, सो या दोघींचा आपण सेंटर तर हे नाही घेऊ शकत, डायरेक्ट सेंटर असं नाही घेऊ शकत, कारण की त्या रेग्युलर शेपमध्ये बॉडीज आहेत. सो त्यांचं सेंटर ऑफ मास एक तर या ठिकाणी पण असेल, या ठिकाणी पण असेल, कुठं पडू शकतो. सो आपण या ठिकाणी धरूया सेंटर ऑफ मास या बॉडीचं, आणि या बॉडीचं या ठिकाणी धरूया. सो यांच्यातलं हे डिस्टन्स डी येईल. ओके, तर असं काही नाही, यांचं मास सेंटर ऑफ मास बाहेर पण येऊ शकतो, त्याचा काही मुद्दा नाही हे आहे. सो याला पण सेंटर ऑफ मास म्हणतो. पण तुम्ही म्हणाल सर आपण सेंटर ऑफ मास कुठे आहे, कसं काय शोधणार? सो त्याचं तुम्ही टेन्शन न घ्यायला, ते तुम्हाला पुढे शिकायचं आहे. सो फक्त लक्षात ठेवा की सेंटर ऑफ मासपासून डिस्टन्स मोजलं जातं इररेग्युलर बॉडीच्या संदर्भात, आणि ज्या स्फेरिकल असतात त्यांच्या सरळ जॉमेट्रिकल सेंटर असतो त्यापासून त्यांचं डिस्टन्स मोजलं जातं सर्क्युलर बॉडीच्या संदर्भात. ओके, बघा, फ्रॉम इक्वेशन 2 इट कॅन बी सीन दॅट इफ द व्हॅल्यू ऑफ g इज द ग्रॅव्हिटेशनल फोर्स ॲक्टिंग बिटवीन 2 युनिट masses kept at unit distance away from each other. Thus in SI units the value of g is equal to the gravitational force between two masses of 1 kg kept 1 meter apart. सो या ठिकाणी त्यांनी युनिट व्हॅल्यूजमध्ये सांगितलं आहे, म्हणजे त्यांचं डिस्टन्स 1 मीटर आहे, परत त्यांचं मास 1 kg आहे. ओके, सो तर एवढं मेन नाही, फक्त फॉर्म्युला मेन आहे. त्यानंतर आपण ही युनिव्हर्सल पाहिली व्हॅल्यू. फक्त त्या ठिकाणी मुद्दा असा आहे की कोणी डिस्कवर केली, कोणी मेजर केली व्हॅल्यू? हेनरी कॅव्हेंडिश या शास्त्रज्ञाने ही व्हॅल्यू मेजर केली ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंटची. सो हे एवढं महत्त्वाचं आहे. सो बघा पुढे जाऊयात. द सेंटर ऑफ मास ऑफ अन ऑब्जेक्ट इज द पॉईंट इनसाइड or outside the object at which the total mass of the object can be assumed to be concentrated. The center of mass of a spherical object having uniform density is at its geometrical center. समजा एक ऑब्जेक्ट आहे, त्याची युनिफॉर्म डेन्सिटी युनिफॉर्म आहे, सो त्याचं जे सेंटर ऑफ मास असेल ते त्याच्या जॉमेट्रिकल सेंटरला असेल. द सेंटर ऑफ मास ऑफ एनी ऑब्जेक्ट हॅव्हिंग युनिफॉर्म डेन्सिटी, आणि द सेंटर ऑफ मास ऑफ एनी ऑब्जेक्ट की ज्याची डेन्सिटी युनिफॉर्म असेल ते त्याच्या सेंट्रॉइडला असेल. ओके, व्हाय डिड न्यूटन अज्युम इनवर्स स्क्वेअर डिपेंडन्स ऑन डिस्टन्स इन हिज लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन? ही वॉज हेल्प बाय केप्लर्स लॉ इन दिस शोन बिलो. बघा, केप्लर्स आपलं न्यूटनने असंच का केलं की त्याने असंच का दाखवलं की फोर्स इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स बिटवीन देम? त्याने असंच का मुद्दा विचारात घेतला? सो त्याचं आपल्याला बघायचं आहे. बघा, ओके, त्याचं आपल्याला एक्सप्लेनेशन बघायचं आहे. सो आधी आपण एक्सप्लेनेशन आधी या ठिकाणी आपण न वाचता आधी आपण डिराईव्ह करून घेऊ, आपण ते वाचूयात म्हणजे तुम्हाला व्यवस्थित समजेल. ओके, बघा, या ठिकाणी आपण मुद्दा असं लक्षात घ्यायला हवा की आपल्याला या ठिकाणी युनिफॉर्म सर्क्युलर मोशन आणि मॅग्नेट्यूड ऑफ सेंट्रिपिटल फोर्स करायचे आहे. सो सेंट्रिपिटल फोर्सचा फॉर्म्युला काय आहे? फोर्स इक्वल्स टू mv²/r. हा सेंट्रिपिटल फोर्सचा फॉर्म्युला आहे. सो आपल्याला एफची व्हॅल्यू या ठिकाणी काढायची आहे. ओके, मग आपण ती कोणाच्या संदर्भात काढणार आहोत? एखादा आपला एक प्लॅनेट आहे जो की सन भोवती फिरतोय आणि त्याचं मास आहे m, त्याची वेलॉसिटी आहे v, आणि त्याचं जे डिस्टन्स आहे अर्थ आपलं प्लॅनेटचं सनपासून ते आहे r. सो आपल्याला ते कॅल्क्युलेट करायचं आहे. सो आता समजा आता आपण ते स्पीडच्या डिस्टन्समध्ये घेऊ. समजा आपल्याला व्हीची जागा सबस्टिट्यूट करायची. सो व्हीचा फॉर्म्युला काय आहे? म्हणजे वेलॉसिटी स्पीडचा. सो स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स ट्रॅव्हल्ड अपॉन टाईम. हा झाला स्पीडचा फॉर्म्युला. ओके, सो आता स्पीड इक्वल डिस्टन्स ट्रॅव्हल. सो तर स्पीडला आपण व्ही म्हणूया, आणि डिस्टन्स ट्रॅव्हल काय येईल? एखाद्या प्लॅनेटचं एक सन भोवती. बघा, हे इलिप्टिकल ऑर्बिट आहे, हा सन आहे. ओके, आणि हा प्लॅनेट आहे जो सन भोवती फिरतो आहे गोल गोल. ओके, सो आणि हा सर्क्युलर ऑर्बिट आहे. सो तर मला सांगा, हा जो प्लॅनेट आहे जो सन भोवती फिरतोय,
तो टाईम टीमध्ये फिरत असेल. ओके. आणि जर आपल्याला डिस्टन्स मोजायचं आहे इलिप्सचं, तर हे काय येईल बघा. आपण आधी मागच्या याच्यामध्ये काय डिफरन्स पाहिला होता इलिप्स आणि सर्कलमध्ये. इलिप्सला 2 फोकाय असतात, एक या साईडला एक या साईडला, आणि सर्कलला पण 2 असतात, पण ते एकमेकांमध्ये कोइन्साइड झालेले असतात. म्हणजे इलिप्स इक्वल्स टू सर्कल म्हणू शकतो का? हो म्हणू शकतो. म्हणजे इलिप्स म्हणजे सर्कल आणि सर्कल म्हणजे इलिप्स. सो सर्कलचं आपण जे डिस्टन्स असतं हे काय मोजतो? सर्कम्फरन्स ऑफ सर्कल 2πr. ओके. सो मग इलिप्सचं पण हे जे डिस्टन्स असेल हे आपण 2πr घेऊ शकतो. म्हणजे ते डिस्टन्स ट्रॅव्हल बाय प्लॅनेट येईल. Distance travel by planet येईल, that is 2πr. So distance travel will come 2πr and it is time t. Okay, so put equation 2, so put equation 2 in 1. So force equals to mv square upon r, so v square, so v square like 2πr by t bracket square. Okay, so force equals to m by r. So 2πr square चा काय होईल? स्क्वेअर 4π स्क्वेअर r स्क्वेअर अपॉन t स्क्वेअर. ओके. सो त्या कंडिशनला हा r आणि हा r स्क्वेअर कट होईल. सो फोर्स इक्वल्स टू m 4π स्क्वेअर r अपॉन t स्क्वेअर. ओके. आता आपल्याला या ठिकाणी कंडिशन घ्यायची आहे, मल्टिप्लाय and divide by r स्क्वेअर. म्हणजे या ठिकाणी आपल्याला मल्टिप्लाय पण करायचं आहे आणि डिवाइड पण करायचं आहे r स्क्वेअर. आता मल्टिप्लाय आणि डिवाइड केलं तर असं काही नाही की व्हॅल्यू चेंज होईल त्याची, फक्त आपण अज्यूम करतोय. आपण मल्टिप्लाय पण करतोय आणि डिवाइड पण करतोय, म्हणजे त्याची कट होऊनची व्हॅल्यू येणार ती 1 येणार आहे. ओके. जर आपण फक्त मल्टिप्लाय केलं असतं तर म्हणू शकतो की व्हॅल्यू चेंज होते, पण आपण मल्टिप्लाय पण करतो आणि डिवाइड पण करतो, त्यामुळे व्हॅल्यू चेंज होत नाही. ओके. सो आता r स्क्वेअर इंटू, आता आपण मल्टिप्लाय करूया. सो फोर्स इक्वल्स टू m 4π स्क्वेअर r इंटू r स्क्वेअर r क्यूब अपॉन r स्क्वेअर t स्क्वेअर. ओके. आता मला सांगा या ठिकाणी r क्यूब अपॉन t स्क्वेअर काय होतं? केपलरचा थर्ड लॉ आठवा. केपलरचा थर्ड लॉ काय होता? द स्क्वेअर ऑफ पिरियड ऑफ रिव्हॉल्यूशन ऑफ अ प्लॅनेट अराउंड द सन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द क्यूब ऑफ द मेन डिस्टन्स बिटवीन देम. ओके. बट या ठिकाणी काय आर क्यूब अपॉन टी स्क्वेअर आहे आणि या ठिकाणी टी स्क्वेअर अपॉन आर क्यूब इज इक्वल टू के. सो आता आपल्याला आर क्यूब अपॉन टी स्क्वेअर करायचं आहे. सो के इज इक्वल टू काय येईल? सो बघा आधी थांबा, हा आर इकडे मल्टिप्लाय जाईल म्हणजे के आर क्यूब इक्वल्स टू टी स्क्वेअर. ओके. सो हा के या ठिकाणी डिवाइडला जाईल आणि हा टी स्क्वेअर या ठिकाणी डिवाइडला येईल. सो आर क्यूब अपॉन टी स्क्वेअर इज इक्वल टू 1 अपॉन के. म्हणजे आर क्यूब अपॉन टी स्क्वेअर काय येईल? 1 अपॉन के. म्हणजे आर क्यूब अपॉन टी स्क्वेअर काय येईल? 1 अपॉन के. सो फोर्स इक्वल्स टू एम इक्वल्स टू 4π स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर 1 अपॉन के. ओके. सो आता आपण व्यवस्थित लिहूया. सो 4 इक्वल्स टू 4m π स्क्वेअर अपॉन के आर स्क्वेअर. ओके. पण आता या ठिकाणी बट 4m π स्क्वेअर अपॉन के इज इक्वल टू कॉन्स्टंट आहे, कारण की या सर्व व्हॅल्यू कॉन्स्टंट आहे. मग फक्त उरलं काय? फोर्स इक्वल्स टू 1 अपॉन आर स्क्वेअर उरला. सो यावरूनच न्यूटनने असं कन्क्लूड केलेलं आहे की फोर्स इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू द डिस्टन्स स्क्वेअर. ओके. सो यामुळेच न्यूटनने असं कन्क्लूड केलं की त्याने इन्व्हर्स स्क्वेअर डिपेंडन्स ऑन डिस्टन्स इन हिज लॉ ग्रॅव्हिटेशन त्याने त्याच्यात नमूद केलं की इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे डिस्टन्सला. So at end thus Newton concluded that the centripetal force is which is the force acting on planet is responsible for circular motion. So मग न्यूटनने काय conclude केलं की जो सेंट्रिपिटल फोर्स आहे त्याच्यामुळे सर्क्युलर मोशन फॉर्म होते अँड मस्ट बी इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स बिटवीन प्लॅनेट अँड द सन. आणि इन्व्हर्सली प्रोपोर्शनल असेल त्यांच्यातल्या डिस्टन्सला. न्यूटन आयडेंटिफाईड दिस फोर्स विथ द फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी अँड हेन्स पोस्टलेटेड इन्व्हर्स स्क्वेअर लॉ. आणि त्याने ह्या आयडेंटिफाय केल्यानंतर न्यूटन्स पोस्टलेटेड इन्व्हर्स स्क्वेअर लॉ of gravitation. The gravitational force is much weaker force
इन नेचर बट इट कंट्रोल्स द युनिवर्स अँड डिसाइड्स फ्युचर. ग्रॅव्हिटेशनल फोर्स ही फार वीक फोर्स आहे, पण ती फ्युचर डिसाईड करते. ओके, अँड दिस इज पॉसिबल बिकॉज ऑफ ह्यूज मासेस ऑफ प्लॅनेट्स, स्टार्स अँड अदर कॉन्स्टिट्युएंट्स ऑफ युनिवर्स. आणि हे फक्त पॉसिबल कशामुळे आहे, जे ह्यूज मासेस आहे प्लॅनेट्सचे, स्टार्सचे, त्याच्यामुळे पॉसिबल आहे. इज देअर अ ग्रॅव्हिटेशनल फोर्स बिटवीन टू ऑब्जेक्ट्स केप्ट ऑन अ टेबल ऑर बिटवीन यू अँड युअर फ्रेंड सिटिंग नेक्स्ट टू यू? इफ येस, वाय डोंट द टू मूव्ह टुवर्ड्स इच अदर? का मूव्ह होत नाही दोघी? कारण त्यांचं मास नेग्लिजिबल असतं. आपण या ठिकाणी ऑलरेडी काय म्हटलेलं आहे की ह्यूज मासेसबद्दल म्हटलेलं आहे. सो आपलं मास खूप नेग्लेक्टेबल असतं. सो त्यामुळे आपण आपल्याकडे अट्रॅक्ट होत नाही. सो बघा, आता हे जे न्यूमरिकल्स आहेत, हे आपलं जे शेवटचं लेक्चर असेल त्यामध्ये आपण सर्व न्यूमरिकल्स आहेत त्या चॅप्टरचे ते सॉल्व करणार आहोत. ओके, आणि मग तेव्हाच आपण हे पण सॉल्व करू. सो आता नेक्स्ट स्लाइड पुढे जाऊयात. सो या ठिकाणी लो टाईड आणि हाय टाईडचा एक मुद्दा आहे. You must knowing about high and low tides that occur regularly in the sea. The level of sea water at any given location along the seashore increases or decreases twice a day. दिवसातून दोनदा जी सी लेवल असते ती वाढत असते आणि कमी होत असते ॲट रेग्युलर इंटरवल्स, काही ठराविक वेळेनंतर. हाऊ हाय अँड लो टाइड्स ऑकर ॲट डिफरंट टाइम्स ॲट डिफरंट प्लेसेस. द लेवल ऑफ वॉटर इन द सी चेंजेस बिकॉज ऑफ द ग्रॅव्हिटेशनल फोर्स एक्झर्टेड बाय द मून. मून जो ग्रॅव्हिटेशनल फोर्स लावतो अर्थवर, त्याच्यामुळे लो टाईड आणि हाय टाईड येत असते. हाय टाईड म्हणजे भरती आणि लो टाईड म्हणजे ओहोटी. Directly under the moon gets pulled the moon and the level of water there goes up causing high tide. आणि जो ग्रॅव्हिटेशनल फोर्स असतो मूनचा, त्यामुळे हाय टाईड होते. ॲट टू प्लेसेस ऑन द अर्थ ॲट 90 डिग्री फ्रॉम द प्लेस ऑफ हाय टाईड द लेवल ऑफ वॉटर इज मिनिमम अँड लो टाईड ऑकर्स देअर इज शोन इन फिगर 1.6. आणि फिगरमध्ये दिल्याप्रमाणे लो टाईड आणि हाय टाईड येत असते अर्थच्या आपलं मूनच्या ग्रॅव्हिटेशनल फील्डमुळे. ओके, आता या ठिकाणी पुढे आपला मुद्दा आहे अर्थ्स ग्रॅव्हिटेशनल फोर्स. So will the velocity of a stone thrown vertically upward remain constant or will it change with time? No, it will not remain constant. It will change with the time. How will it change? It will decrease slowly and after some time it becomes zero. Why doesn't the stone move up all the time? Because of the gravitational force. Why does it fall down after reaching a certain height? एका certain height ला गेल्यावर त्याची स्पीड कमी होते आणि अर्थच्या ग्रॅव्हिटेशनल पुलमुळे तो खाली खेचला जातो. व्हॉट डज इट मॅक्झिमम हाईट डिपेंड ऑन? त्याच्या इनिशियल थ्रस्टवर त्याची मॅक्झिमम हाईट डिपेंड असते. द अर्थ अट्रॅक्ट्स एव्हरी ऑब्जेक्ट नियर इट टुवर्ड्स इट सेल्फ बिकॉज ऑफ द ग्रॅव्हिटेशनल फोर्स. अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्स पुढे प्रत्येक ऑब्जेक्टला त्याच्याकडे खेचते. द सेंटर ऑफ मास ऑफ द अर्थ इज सिच्युएटेड ॲट इट्स सेंटर. जो सेंटर ऑफ मास आहे अर्थचा तो त्याच्या सेंटरला आहे, कारण की आपली जी अर्थ आहे ती सर्क्युलर आहे आणि सर्कलचा सेंटर ऑफ मास सेंटरला असतो. ओके, सो द ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑन एनी ऑब्जेक्ट ड्यू टू अर्थ इज ऑलवेज डायरेक्टेड टुवर्ड सेंटर ऑफ द अर्थ. बिकॉज ऑफ दिस फोर्स अँड ऑब्जेक्ट फॉल्स वर्टिकली डाउनवर्ड्स टुवर्ड द अर्थ. आणि याच फोर्समुळे कोणता पण ऑब्जेक्ट वर्टिकली डाउनवर्ड फॉल होतो अर्थवर. सिमिलरली व्हेन वी थ्रो अ स्टोन अपवर्ड द फोर्स ट्रायज टू पुल इट डाऊन द रिड्युसेस वेलॉसिटी. आणि तो फोर्स असतो ग्रॅव्हिटेशनल फोर्स, तो त्याची वेलॉसिटी कमी करतो आणि त्याला खाली खेचायचा प्रयत्न करतो. ड्यू टू दिस कॉन्स्टंट डाउनवर्ड पुल द वेलॉसिटी बिकम झिरो आफ्टर व्हाईल. द पूल कंटिन्यूज टू बी एक्झर्टेड अँड द स्टोन स्टार्ट्स मुव्हिंग व्हर्टिकल डाउनवर्ड. आणि हा पूल कंटिन्यू राहतो आणि त्यामुळे तो जो दगड आहे तो व्हर्टिकल डाउनवर्ड खाली खेचला जातो टुवर्ड द सेंटर ऑफ द अर्थ अंडर इट्स इन्फ्लुएन्स, त्याच्या इन्फ्लुएन्समध्ये. या ठिकाणचे जे न्यूमरिकल्स आहे हे आपण पण नंतर पाहूयात, जसं म्हटलं त्याप्रमाणे. सो दस इफ द अर्थ अट्रॅक्ट्स अन ॲपल टुवर्ड्स इट सेल्फ द ॲपल ऑल्सो अट्रॅक्ट्स द अर्थ टुवर्ड्स इट सेल्फ विथ द सेम फोर्स. येस, why then does the apple fall towards the earth but the earth does not move towards the apple? Due to the low mass of the apple. The gravitational force due to the earth is also acts on the moon because of which it revolves around the earth. Similar situation exists for artificial satellites orbiting the earth. The moon and the artificial satellites orbit the earth. The earth attracts them towards itself but unlike falling apple they do not fall on the earth. का? बघा, जो अर्थ आहे आपली, सो अर्थ भोवती एखाद्या पर्टिक्युलर ऑर्बिटमध्ये प्लॅनेट्स आणि मून फिरत आहे. ओके, सो हे फिरत असताना ते त्यांच्या कॉन्स्टंट स्पीडमध्ये आहे आणि अर्थ त्यांना अट्रॅक्ट करते आहे, पण त्यांच्याकडे त्यांचा ऑर्बिटल स्पीड असल्यामुळे ते अर्थकडे खेचले जातात, पण ते अर्थवर खाली पडत नाहीत. ओके, आता पुढे आहेत अर्थ ग्रॅव्हिटेशनल एक्सलरेशन. बघा, अर्थ ग्रॅव्हिटेशनल एक्सलरेशनमध्ये काय म्हटलं आहे पाहूयात आपण. सो द अर्थ एक्झर्ट्स ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑन ऑब्जेक्ट्स नियर इट. अर्थ
ग्रॅव्हिटेशनल फोर्स एक्झर्ट करते त्याच्या जवळच्या ऑब्जेक्ट्सवर. अकॉर्डिंग टू न्यूटन्स लॉज ऑफ मोशन ऑफ फोर्स ॲक्टिंग ऑन अ बॉडी रिझल्ट्स इन इट्स एक्सलेशन. एखाद्या बॉडीवर जर आपण फोर्स लावतो आहे तर तो फोर्स एक्सलेशनमध्ये रिझल्ट होतो. दस ग्रॅव्हिटेशनल फोर्स ड्यू टू द अर्थ ऑन अ बॉडी रिझल्ट्स इन इट्स एक्सलेशन. आणि ग्रॅव्हिटेशनल फोर्स असतो एखाद्या बॉडीवर अर्थमुळे रिझल्ट होतो कशामध्ये, एक्सलेशनमध्ये, कारण की फोर्स एक्सलेशनमध्ये कन्वर्ट होतं. दिस इज कॉल्ड एज एक्सलेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. आणि एक्सलेशन ग्रॅव्हिटीमध्ये होत आहे म्हणून त्याला एक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी असं म्हटलं आहे. अँड इज डिनोटेड बाय जी, आणि आपण त्याला स्मॉल जीने डिनोट करतो. एक्सलरेशन इज अ वेक्टर क्वांटिटी. आता बघा, एक्सलरेशन इज अ वेक्टर क्वांटिटी. वेक्टर क्वांटिटी आणि स्केलर क्वांटिटी असे दोन भाग पडतात, वेक्टर अँड स्केलर. ओके, वेक्टरला व्हॅल्यू असते, मॅग्निट्यूड असतो, आणि त्याचबरोबर त्याला डायरेक्शन पण असते. ओके, एखाद्या पर्टिक्युलर डायरेक्शनला फोर्स लागतो. ओके, आणि स्केलरला फक्त व्हॅल्यू असते, ओनली मॅग्निट्यूड असतो, त्याला डायरेक्शन नसते. ओके, हा एक मुद्दा आला. आणि तुम्हाला जे वेक्टर फक्त लक्षात ठेवा की एक्सलेशन वेक्टर क्वांटिटी आहे, म्हणजे त्याला व्हॅल्यू पण आहे, मॅग्निट्यूड पण आहे, आणि सोबतच डायरेक्शन पण आहे. तुम्हाला स्केलर वेक्टर डिटेलमध्ये 11th शिकायचं आहे. तुम्हाला ते फर्स्ट चॅप्टर आहे, त्यामुळे काय टेन्शन घेऊ नका. फक्त लक्षात ठेवा की एक्सलेशन वेक्टर क्वांटिटी आहे. As the gravitational force on any object due to Earth is directed toward the center of the Earth, the direction of the acceleration due to gravity is also directed toward the center of the Earth. म्हणजे फोर्सची डायरेक्शन जी सेंटरच्या अर्थला आहे, कोणत्याही फोर्सची डायरेक्शन ती सेंटरच्या अर्थला आहे, तशीच एक्सलेशनची पण डायरेक्शन फोर्सच्या अर्थच्या सेंटरला आहे. ओके, सो आता आपल्याला व्हॅल्यू ऑफ जी बघायची. सो बघा, पाहूयात. सो या ठिकाणी आपल्याला सर्वात आधी न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन लिहायचं आहे. सो न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन काय आहे? सो जी या ठिकाणी कॅपिटल एम म्हणजे मास ऑफ अर्थ, आणि स्मॉल एम म्हणजे मास ऑफ एनी ऑब्जेक्ट दॅट इज प्लेस ऑन द सर्फेस ऑफ द अर्थ, आणि आर म्हणजे डिस्टन्स म्हणजे रेडियस ऑफ द अर्थ म्हणून आपण, कारण की आपण आता विथ रिस्पेक्ट टू अर्थच्या सर्फेसला जाणार होतो. म्हणजे ऑब्जेक्ट इथं आहे, सो हे डिस्टन्स आपण आर घेतला आहे, आणि मास कॅपिटल एम अर्थचा आहे, आणि स्मॉल एम त्या ऑब्जेक्टचा आहे. ओके, सो आपला फोर्स काढायचा आहे. ओके, आता आपला फोर्सचा अजून एक फॉर्म्युला आहे, मेकॅनिकल फोर्स. सो दॅट इज फोर्स इक्वल्स टू एम ए. ओके, बट आता आपण या ठिकाणी एम घेऊ शकतो कारण तो ऑब्जेक्टचा मास आहे, पण एक्सलेशन आपल्याला या ठिकाणी जी घ्यावं लागेल. सो फोर्स इक्वल्स टू एम जी. ओके, सो आता ही इक्वेशन 2 आणि इक्वेशन 1 यांचे LHS सेम आहे. सो एम जी इक्वल्स टू जी एम अपॉन आर स्क्वेअर. सो हा एम कट. सो जी इक्वल्स टू जी एम अपॉन आर स्क्वेअर. हा झाला फायनल फॉर्म्युला रेडी. ओके, हा चला त्याचा फायनल फॉर्म्युला रेडी झालेला आहे आपला, कशाचा? ग्रॅव्हिटेशनल एक्सलरेशनचा. ओके, आता आपल्याला क्वांटिटी पुट करायच्या आहेत. सो ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंटची व्हॅल्यू काय आहे? 6.673 इंटू 10⁻⁻, 6.673 ना, इंटू 10⁻⁻11 इंटू 6 इंटू 10⁻24 हे मास ऑफ अर्थ आहे, आणि रेडियस काय आहे अर्थची? 6.4 इंटू 10⁻⁶2 ही व्हॅल्यू, आणि सगळं हे कॅल्क्युलेशन केल्यानंतर 9.77 मीटर पर सेकंड स्क्वेअर ही व्हॅल्यू येते. ओके, पण तुम्ही म्हणा सर तुम्ही कसं काय सॉल्व केलं? आपण हे घेऊयात, जे शेवटचं लेक्चर असेल न्यूमेरिकलचं, त्यात आपण हे सर्व पॉवरचेस कसे सॉल्व करायचे, नंतर हे पॉईंट शिफ्टिंग कशा प्रकारे करायचं हे आपण पाहणार आहोत. सो आपण तेव्हा पाहूयात. ओके, सो आता ही ॲप्रॉक्सिमेट व्हॅल्यू आली आहे 9.77 मीटर पर सेकंड स्क्वेअर. ओके, आता या ठिकाणी पुढचा मुद्दा असा आहे की मग ही जी एक्सलेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी आहे हे डिपेंड्स कशावर असते? फक्त डिपेंड्स ऑन कॅपिटल एम. कॅपिटल एम म्हणजे मास ऑफ अर्थ, त्यानंतर रेडियस ऑफ अर्थ. म्हणजे जशी जशी रेडियस वाढत जाईल तशी चेंजेस होत जातील. म्हणजे बघा, आता आपण विथ रिस्पेक्ट टू अर्थ घेतलं होतं ना, अर्थच्या सरफेसवर आपण घेतलं होतं, पण जसं ऑब्जेक्ट अर्थच्या वर जात जाईल तसं ही पण रेडियस ॲड होत जाईल, म्हणजे ही पण रेडियस, म्हणजे टोटल रेडियस काय येईल? आर प्लस आर ही रेडियस येईल, म्हणजे आपल्याला ही व्हॅल्यू घ्यावी लागेल. सो चेंज होत जाईल. सो या ठिकाणी कोणताही ऑब्जेक्ट कशा वजनाचा आहे याच्यावर त्याची डिपेंड नसते. प्रत्येक ऑब्जेक्टची जी ग्रॅव्हिटेशनल एक्सलरेशनची व्हॅल्यू आहे ती 9.77 मीटर पर सेकंड स्क्वेअरच असेल. म्हणजे असं नाही की एखादा कागदाचा तुकडा आहे तो हवेत फेकला तर त्याची स्पीड कमी असेल आणि जो जड वस्तू आहे दगड फेकला त्याची स्पीड जास्त असेल. प्रत्येक इट इज सेम फॉर ऑल ऑब्जेक्ट इन रिस्पेक्ट टू विथ देअर मासेस. मास काय पण असो त्यांची व्हॅल्यू ही सेम राहील. सो मित्रांनो, आज आपल्या या ठिकाणी हे लेक्चर संपलं आहे. यामध्ये आपण आज
युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन, त्यानंतर मॅग्नेट्यूड ऑफ सेंट्रिपिटल फोर्स, त्यानंतर लो टाईड हाय टाईड पाहिलं आहे आज आपण. ओके, आणि त्यानंतर अर्थ ग्रॅव्हिटेशनल फील्ड पाहिलं आहे, नंतर अर्थ ग्रॅव्हिटेशनल एक्सलेशन पाहिलं आहे, जीची व्हॅल्यू पाहिलेली आहे आपण या ठिकाणी आज. ओके, सो या ठिकाणी आज आपण थांबूयात आणि आज लेक्चरमध्ये काही डाऊट असेल तर तुम्ही मला ते विचारा. ओके, कमेंट्समध्ये तुम्ही मला विचारा लेक्चर संपल्यानंतर. बिंदास जरा काही अडचण असेल तर किंवा मेल पण तुम्ही करू शकतात. सो शेअर करा तुमच्या मित्रांसोबत ज्यांना ओके फ्री आहे, जे कोचिंग अफोर्ड नाही करू शकत. आणि आपण एक ॲडव्हान्टेज आहे, आपण आपल्या मराठी मातृभाषेत करत आहोत. सो थँक्यू, भेटेल लवकरच नवीन लेक्चरमध्ये. बाय.